मित्रांनो, राज्य सरकारच्या सामाजिक न्याय व विशेष सहाय्य विभागामार्फत राबविल्या जाणाऱ्या निराधार योजनेच्या अनुदान वितरणात आता मोठा बदल केला जाणार आहे। या संदर्भात आपण वेळोवेळी अपडेट जाणून घेतलेले होते की राज्य सरकारच्या संजय गांधी निराधार अनुदान योजना असेल किंवा श्रावण बाळ सेवा राज्य निवृत्ती वेतन योजना असेल, तर या योजनेचे जे काही अनुदान लाभार्थ्यांना मिळत असते ते आता थेट त्यांच्या बँक खात्यात जमा न करता डीबीटी मार्फत त्यांच्या आधार संलग्न बँक खात्यात जमा केले जाणार आहे। तर या संदर्भातील आता अधिसूचना म्हणजेच शासन निर्णय या ठिकाणी निर्गमित करण्यात आलेला आहे। डिसेंबर 2024 पासून हे लागू केले जाणार आहे। तर या शासन निर्णयामध्ये सर्व माहिती या ठिकाणी व्यवस्थितपणे आणि सविस्तरपणे सांगितलेली आहे। त्यामुळे संपूर्ण माहिती आपण आजच्या या व्हिडिओच्या माध्यमातून जाणून घेणार आहोत। त्यासाठी हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा। निराधार योजनेच्या लाभार्थ्यांपर्यंत हा व्हिडिओ नक्की शेअर करा आणि आतापर्यंत तुम्ही आपल्या YouTube चॅनलला सबस्क्राइब केलेलं नसेल तर सबस्क्राइब करून घ्या आणि नोटिफिकेशन बेल दाबायला विसरू नका। तर चला सुरू करूयात हा अत्यंत महत्त्वाचा व्हिडिओ। मित्रांनो, दिनांक 19 डिसेंबर 2024 रोजी एक नवीन शासन निर्णय निर्गमित करण्यात आलेला आहे। तो म्हणजे संजय गांधी निराधार अनुदान योजना व श्रावण बाळ सेवा राज्य निवृत्ती वेतन योजना या योजनेतील लाभार्थ्यांना अर्थसहाय्याचे वितरण डीबीटी पोर्टलद्वारे करण्याबाबत। तर या शासन निर्णयामध्ये स्पष्टपणे सांगण्यात आलेलं आहे की माहे डिसेंबर 2024 पासून सदर योजनेअंतर्गत पात्र लाभार्थ्यांना अर्थसहाय्याचे वितरण हे डीबीटी पोर्टल मार्फत थेट त्यांच्या बँक खात्यात जमा करण्याची बाब ही शासनाच्या विचाराधीन होती। त्यामुळेच हा शासन निर्णय घेण्यात आलेला आहे, ज्यामध्ये डीबीटी पोर्टलवर ऑनबोर्ड झालेल्या लाभार्थ्यांची संख्या ही 27,15,976 इतकी आहे। त्या अनुषंगाने डीबीटी पोर्टलवर ऑनबोर्ड म्हणजेच आधार व्हॅलिडेट झालेल्या आणि आधार व्हॅलिडेट न झालेल्या लाभार्थ्यांना माहे डिसेंबर 2024 व जानेवारी 2025 चे अर्थसहाय्य डीबीटी पोर्टल मार्फत करण्याचा शासनाने निर्णय घेतलेला आहे। अर्थात आता थेट बँक खात्यात पैसे जमा न होता तुमच्या आधार संलग्न बँक खात्यात पैसे जमा होतील। तसेच ऑनबोर्ड नसलेल्या लाभार्थ्यांना पूर्वीच्याच पारंपरिक पद्धतीने अर्थात बीम्स प्रणालीद्वारे अर्थसहाय्य वितरित करण्यात येणार आहे। आता समजून घ्या, ज्या तहसील कार्यालयांनी जे लाभार्थी ऑनबोर्ड केलेले आहेत म्हणजेच त्यांची आता ऑनलाईन समाविष्ट केलेले असतील, तर त्या लाभार्थ्यांना डिसेंबर पासूनचे अनुदान हे या ठिकाणी डीबीटी द्वारे मिळणार आहे। परंतु जे लाभार्थी ऑनलाईन मध्ये सध्या ऑनबोर्ड झालेले नाहीत, तर अशा लाभार्थ्यांना जुन्याच पद्धतीनं हे त्यांच्या बँक खात्यात हे पैसे मिळणार आहेत। तर सदर बीम्स प्रणालीद्वारे अर्थसहाय्य वितरणाची सुविधा ही माहे 2025 अखेरपर्यंतच माहे जानेवारी 2025 अखेरपर्यंतच उपलब्ध असेल। म्हणजे समजून घ्या, जर तुम्हाला या ठिकाणी डीबीटी मार्फत पैसे मिळत नसतील तर तुम्हाला जुन्या पद्धतीने फक्त जानेवारी 2025 पर्यंतच अनुदान हे मिळणार आहे। त्यानंतर जर तुमचं ऑनबोर्ड झालं नाही तर तुम्हाला पैसे जे अनुदान असतील ते मिळणार नाही। त्यामुळे तुमचं ऑनबोर्डिंग झालेलं आहे की नाही हे तहसील कार्यालयात जाऊन तुम्ही चौकशी करू शकता। तर मित्रांनो, अशा प्रकारे आता समजून घ्या, थोडक्यात सांगतो की डिसेंबर 2024 आणि जानेवारी 2025 मध्ये डीबीटी मार्फत लाभार्थ्यांना पैसे मिळणार आहे आणि ज्यांची डीबीटी ऑनबोर्ड झालेली नसेल त्यांना जुन्याच पद्धतीने मिळून जाईल। परंतु जानेवारी 2025 नंतर कोणत्याच लाभार्थ्यांना जुन्या पद्धतीने या ठिकाणी हे निराधार योजनेचे अनुदान मिळणार नाही। तर अशा प्रकारे या शासन निर्णयाचा अर्थ आहे। तर आपण या ठिकाणी आता लाभार्थ्यांची संख्या पाहूयात। संजय गांधी निराधार योजनेचे एकूण 12,36,425 लाभार्थी ऑनबोर्ड झालेले आहेत, म्हणजेच डीबीटी प्रक्रियेसाठी ते पात्र ठरलेले आहेत। तर श्रावण बाळ योजनेसाठी एकूण 14,79,366 लाभार्थी हे महाडीबीटी अर्थात डीबीटी प्रक्रियेसाठी पात्र ठरलेले आहेत। तर अशा प्रकारे एकूण 27,15,791 ऑनबोर्ड झालेल्या लाभार्थ्यांना डिसेंबर 2024 पासून डीबीटी प्रक्रियेमार्फत अनुदान जमा केले जाणार आहे। तर अशा प्रकारे अत्यंत महत्त्वपूर्ण अशी अपडेट या व्हिडिओमध्ये आपण जाणून घेतलेली आहे। तुम्ही ऑनबोर्ड झाला आहात की नाहीत हे तुम्ही तुमच्या तहसील कार्यालयात जाऊन चेक करू शकता। तर आशा करतो की ही सर्व माहिती तुम्हाला समजली असेल। काही अडचण असेल तर कमेंट करून नक्की विचारा। हा व्हिडिओ जास्तीत जास्त लोकांपर्यंत नक्की शेअर करा। व्हिडिओ माहितीपूर्ण आणि उपयुक्त वाटल्यास व्हिडिओला लाईक करा, चॅनलला सबस्क्राइब करून घ्या आणि नोटिफिकेशन बेल दाबायला विसरू नका। तर आजच्या व्हिडिओमध्ये एवढंच, भेटूयात पुढील व्हिडिओमध्ये नवीन माहितीसह। धन्यवाद।